नमस्कार. साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 354वा. प्रकरण चाललंय 61वा. गुरु सीस हे राखव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 117 ते 120. प्रथम आपण 117वा दोहा ऐकूयात. गुरु समर्थ सिर पर खड़े, कहा कमी तो ही दास. रिद्धि सिद्धि सेवा करे, मुक्ति न छोड़े पास. गुरु समर्थ सिर पर खड़े, कहा कमी तो ही दास. रिद्धि सिद्धि सेवा करे, मुक्ति न छोड़े पास. अर्थ ऐकूयात. शक्तिशाली सद्गुरू मस्तकावर आहेत, म्हणजेच ते रक्षक बनलेले आहेत. मग तुला दासाला काय कमी आहे? तुझी रिद्धी सिद्धी सेवा करतील आणि मुक्ती सुद्धा सतत जवळ असेल. या दोह्यात कबीर गुरु कसे सर्व समर्थ आहेत ते सांगतायत. गुरूंची कृपा असेल तर रिद्धी आणि सिद्धी सुद्धा दासी बनतील आणि मुक्ती सुद्धा प्राप्तच होईल. तेव्हा सद्गुरूंचा हात मस्तकावर असेल तर या भवाला भिण्याचं काहीही कारण नाही. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी. समर्थ गुरुचा हात शिरावरी, कमी काय दासाला. वृद्धी सिद्धी त्या सेवा करीती, मुक्ती सोडिना त्याला. समर्थ गुरुचा हात शिरावरी, कमी काय दासाला. वृद्धी सिद्धी त्या सेवा करीती, मुक्ती सोडिना त्याला. पुढचा 118वा दोहा ऐकूयात. गुरु मिले शीतल भया, मिटी मोह तन ताप. निशिवासर सुख निधी लहू, अंतर प्रगटे आप. गुरु मिले शीतल भया, मिटी मोह तन ताप. निशिवासर सुख निधी लहू, अंतर प्रगटे आप. अर्थ ऐकूया. सद्गुरू भेटले त्यामुळे शीतल शांती प्राप्त झाली आणि तन मनाचे मोहादी सर्व तापही नाहीसे झाले. हृदयात परमात्म्याचा साक्षात्कार झाला आणि रात्रंदिवस परमसुख भांडार प्राप्त झालं. गुरु मिले शीतल भया किंवा हरी मिले शीतल भया असे 2 पाठ आहेत. गुरुच ब्रह्मा विष्णू महेश असल्यामुळे गुरु आणि देव एकरूपच आहेत. असे देवस्वरूप गुरु प्राप्त झाले की मनाचे सर्व तापच नाहीसे होतात. मनाला शांती प्राप्त होते. सद्गुरु कृपेमुळे परमात्मा अंतरात प्रकट होतो, म्हणजेच परमात्म्याचं ज्ञान होतं आणि नित्य दुःख विरहित सुखही प्राप्त होतं. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी. गुरु भेटता शांती प्राप्तते, मोह मनाचा जाई. दिन राती सुख मिळे अंतरी, परमात्मा प्रकट होई. गुरु भेटता शांती प्राप्तते, मोह मनाचा जाई. दिन राती सुख मिळे अंतरी, परमात्मा प्रकट होई. पुढचा 119वा दोहा ऐकूयात. आसा तो गुरुदेव की, और गले की फास. चंदन ढिग चंदन भये, देखो आक पलास. आसा तो गुरुदेव की, और गले की फास. चंदन ढिग चंदन भये, देखो आक पलास. अर्थ ऐकूयात.
आशा फक्त गुरुदेवांच्या सत्संगतीचीच करावी, जी कल्याणकारक आहे. जगातील इतर सर्व आशा म्हणजे फाशीचा फंदा आहे, अतिशय कष्टदायक आहेत. पहा बरं, रुई, पळस वगैरे वृक्ष चंदनाच्या जवळ राहिल्यामुळे तेही सुगंधित झालेत. त्याचप्रमाणे गुरूंच्याकडून ज्ञान ग्रहण केलं की दुर्जन सुद्धा सज्जनच होतात. शिष्यांनी फक्त गुरु संगतीचीच आशा ठेवावी. कबीर इथे सांगतात की इतर आशा या गळ्यातील फासाप्रमाणे आहेत. गळ्याला फास लागला तर मृत्यू जसा निश्चित आहे, तसेच इतर आशा या कल्याण करणाऱ्या, संसार तापात अडकवणाऱ्या आहेत. सद्गुरु संगतीची आस ठेवली तरच कल्याण होईल, परमात्म प्राप्ती होईल. आता इथे कबीर एक गोष्ट उदाहरणाने पटवून देत आहेत. रुई किंवा पळसाचं झाड, ते झाड जर चंदनाजवळ असलं तर तेही सुगंधित होतं, त्याला चंदनाचा सुगंध प्राप्त होतो. तसंच सद्गुरूंचा सहवास हा शिष्याला परमात्म प्राप्तीच करून देतो. आता आपण ऐकूयात याच दोह्यावरची मराठी साखी, आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. आशा असो सद्गुरु प्राप्तीची, इतर कामना फास. चंदन संगे गंधित होई, झाड असे जरी पळस. आशा असो सद्गुरु प्राप्तीची, इतर कामना फास. चंदन संगे गंधित होई, झाड असे जरी पळस.